हाय फ्रेंड्स, आज आपण 1.3 क्लास 9 याची एक पोएम पाहणार आहोत. पोएमचं नाव आहे होप. होप इज द थिंग विथ फिदर्स, रिटन बाय अमेरिकन पोएटेस that's her name is Emily Dickinson. Emily Dickinson is always considered one of the confessional poet. कन्फेशनल पोएट क्या होता है, इसका मीनिंग मैं आपको मराठी में से समजाता हूँ. कन्फेशनल पोएट म्हणजे जी स्वतःबद्दल काहीतरी कन्फेस करते, कबुली देते तिच्या लाईफमध्ये जे जे घडलं असेल ते. ठीक आहे मित्रांनो, ह्या पोएममध्ये रायटर होपला एक छोटं बर्ड म्हणून सिम्बॉल करते. आणि होपचा अर्थ आपल्या जीवनामध्ये काय आहे हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो. विदाउट होप वी कुड नॉट सक्सेस. वी मस्ट हॅव टू बी होप टू बी समथिंग. नेहमी आपल्या जीवनामध्ये होप पाहिजेच, त्याच्याशिवाय जीवन जगणं हे शक्य नसते. तर चला मित्रांनो, कवितेमध्ये पोएटेसने काय काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. So friends, here is your poem. Before starting a poem, there is a little descriptions about chit chat. Let's focus. Do you ever feel nervous? तुम्हाला कधी नर्वस वाटते का? Yes, we can feel many times nervous. When you feel nervous? So I feel nervous when something happen against my will or my wish. जेव्हा केव्हा माझ्या मनाच्या विरुद्ध घडते तेव्हा मला खूप नाराजी होते. पुढचा प्रश्न आहे, डू यू एवर फील रिअली डिप्रेस? कधी कधी डिप्रेस वाटते का तुम्हाला? सर्व खचून गेलेले, तुटून गेलेले? तर तुम्ही सांगू शकतात. काय सांगू शकतात? यस, नो, तुमचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही सांगू शकतात. व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस? कोणकोणत्या गोष्टी करतात तुम्हाला नर्वस आणि डिप्रेस, त्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात. व्हॉट डू यू होप फॉर ऑन दिस ओकेशन्स? ओकेशन्स म्हणजे प्रसंग धरूया इथं, आणि दुसरा ओकेशन्स म्हणजे ॲक्च्युअली प्रसंगाला म्हणतात ओकेशन्स. ठीक आहे. तर हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? तुम्हाला काही आशा वाटते का? जर तुम्हाला वाटत असलं की हे काही डिफिकल्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की एखादी गोष्ट डिफिकल्ट होती, तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारची होप्स होती का, आशा होती का की तुम्ही त्याच्यातून बाहेर निघणार असेल? ठीक आहे. पुढचं बघूया. व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करतात? ऑफकोर्स एव्हरीवन डू द एफर्ट्स इन्स्टेड ऑफ मेकिंग सम काइंड्स ऑफ थिंग्स. ठीक आहे. चला, हे तुम्ही रे वगैरे आहे हे डिवायडेड करू शकतात मित्रांनो. दॅट इज सो इझी. अँड नाव जस्ट फोकस ऑन द पोएम. द पोएम हॅज अ फर्स्ट स्टँजा. होप इज द थिंग्स विथ फिदर्स. बघा, पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला कवित्री सांगते की होप्स काय आहे, एक प्रकारची फिदर्सफुल थिंग्स आहे. फिदर्ड बिंग म्हणजे काय? पक्षी आहे, बर्ड आहे. दॅट इज बर्ड दॅट परचेस इन द सोल. परचेस म्हणजे काय? दॅट सीट्स म्हणजे बसणे. दॅट सीट्स इन अवर सोल, जे आपल्या हृदयात असते, मनात असते. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. आता याच्यात म्हणजे काही गाणं म्हणते का? नाही. इट इज अ फिलिंग मोर दॅन वर्डी थॉट्स. म्हणजे नेहमी काही ना काही फिलिंग्स असतात, भावना असतात मनामध्ये, नेहमी काही ना काही त्याचं चालूच असते. अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल. आणि ते कधीही थांबत नाही. जसं की तुम्ही एखाद्या संकटात असले तर तुम्हाला लागलीच होप असते की नाही, मी याच्यातून बाहेर नाही. आणि आशा असायला पाहिजे. ज्यांना आशा नाही ते निराशावादी असतात. आणि निराशावादी लोकांसोबत काय घडतं तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. चला, पुढचा स्टांजा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. गेल म्हणजे वादळ. गेल म्हणजे वादळ, आणि ते छोटंसं नाही, मोठं वादळ. ठीक आहे. अँड स्वीटेस्ट, आणि ते सॉंग्स कसं असते? नेहमी स्वीट असते. कसं म्हणजे इट्स सॉन्ग इज स्वीटेस्ट ॲट द टाईम ऑफ स्टॉर्म. जेव्हा तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं वादळ असते किंवा येते, तेव्हा ते ज्या पद्धतीची होप्स तुमच्या मनामध्ये येते किंवा ते ज्या पद्धतीचं गाणं गुणगुणते किंवा जी आशा दाखवते, ती आशा कशी असते? स्वीटेस्ट असते. स्वीटेस्ट म्हणजे गोड असते. अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म. आणि काय म्हणतो? द स्टॉर्म इज व्हेरी स्ट्रॉंग. आय नो व्हेरी वेल. हे स्टॉर्म कसं असते? खूप स्ट्रॉंग असते, पण ज्या यातना त्याच्यापासून मिळतात त्या आणखी स्ट्रॉंग असतात. सो याचं मिनिंग काय आहे? द स्टॉर्म इज व्हेरी स्ट्रॉंग
दॅट इज द पेन मस्ट बी व्हेरी सेवर. आणि ज्या एखाद्या संकटात सापडल्यानंतर, एखाद्या दुःखात सापडल्यानंतर ज्या भावना असतात, ज्या भावना निघतात त्या कशा असतात, खूप स्ट्रॉंग असतात, म्हणजेच काय, पेनफुल असतात. दॅट केप सो मेनी वॉर्म. सो थर्ड लाईन, दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप सो मेनी वॉर्म. अबॅश म्हणजे काय, भांबावून टाकते. आपल्या मनाला ते जसं एक प्रकारे भांबावून टाकते, ह्या आपल्या आशेला सुद्धा ते भांबावून टाकते की आता काय होईल, आपण घाबरून जातो. दॅट केप सो मेनी वॉर्म, मग त्या आपल्याला खूप टेन्शनमध्ये आणून देते. म्हणजे फॉर बर्ड who gave comfort to many such situations could possibly cause uneasiness. म्हणजे त्याच्यामुळेच काय आपल्या जीवनामध्ये अनइझीनेस तयार होतो जर एखादे स्टॉर्म आपल्या लाईफमध्ये आलं तर. नेक्स्ट लास्ट स्टांजा इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रेंड्स. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस लँड. चिलेस लँड सिम्बॉलिकल मिनिंग आहे. चिलेस लँड म्हणजे इथं एक प्रकारचं अत्यंत बिकट परिस्थिती किंवा अत्यंत वाईट परिस्थितीला म्हटलेलं आहे. चिलेस लँड सिम्बॉलिकल वर्ड आहे. चिल म्हणजे काय, थंड. मग थंड किंवा विंटर हा दुःखाचं प्रतीक मानलं जातं लिटरेचरमध्ये. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस लँड अँड ऑन द स्ट्रॅटेजिस्ट सी. मी हे ऐकलेलं आहे. काय म्हणतं, आय हॅव म्हणजे पोएटेस, आय रेफर केलेला आहे पोएटेसला. कविते म्हणते की मी ते गाणं ऐकलेलं आहे. कशाचं, आशेचं गाणं, होप ऑफ सॉंगचं. इन द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस, खूप वाईट परिस्थितीत सुद्धा माझ्या मनामध्ये होप होती. इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम ऑफ मी. एक्स्ट्रीमिटी म्हणजे काही सर्वात वाईट प्रसंग असतो, परिस्थिती असते, अशा प्रसंगात ही ते कधीही आपल्याला काही मागत नाही की मी तुझ्या मनात जर आलेली आहे तर मला काही दे. म्हणजेच काय, इट इव्हन इन द वर्स्ट ऑफ सिच्युएशन नेव्हर द होप नेव्हर आस्क अ वी बीट फ्रॉम मी इन रिटर्न. म्हणजे मला कधीही काही परत मागत नाही माझ्या जीवनामध्ये. जर काही एखादी होप येते आपल्या मनात तर ते आपल्याला काही मानत नाही की मी आता तुला मदत करते आहे तर तूही मला मदत कर. अशा प्रकारे ही पोएम आहे किंवा मला काही वेगळं दे. तुम्हाला आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.